एसटीतून प्रवास करणाऱ्या सर्व लोकांसाठी कडक नियम लागू. आता नवीन GR आला. प्रवाशांनो सावधान, 5 अत्यंत कठोर नियम लागू झाले आहे. कारण की एसटी महामंडळानं आता हाफ तिकीट बंद करण्याचा निर्णय घेतलाय. 5 नियम, ज्यातील पहिला नियम महिलांसाठी आहे, तर दुसरा नियम हा खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी, तर तिसरा नियम एसटीतून दररोज प्रवास करणाऱ्या लोकांसाठी, तर शेवटचा नियम हा खास करून पुरुषांसाठी आहे. आता ही 2 कागदपत्र तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला एसटीची कुठलीही सवलत मिळणार नाही ना तुम्हाला एसटीमध्ये बसता येणार. खरं तर हा GR 2-4 दिवसापूर्वीच आला होता, पण लोकांनी याच्यावर भरोसा ठेवला नाही. पण जेव्हा आज 3 घटना घडल्या ज्या टीव्हीला आल्यानंतर सगळ्यांचा भरोसा बसलाय. पहिली घटना पुण्यात घडली, जिथे चालू प्रवासात अचानक 5 महिलांना बसमधून खाली उतरवण्यात आलं. दुसरी घटना घडली नाशिकमध्ये, जिथे 60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या 15 ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखपत्राची तपासणी झाली आणि अक्षरशः त्यांना ही गाडी बाहेर काढण्यात आलं. तर सर्वात भयानक घटना कोल्हापूरमध्ये घडली, जिथे नियमाचं उल्लंघन करणाऱ्या एका प्रवाशाची थेट पोलीस स्टेशनला त्याला नेण्यात आलं आणि तो आता जेलमध्ये आहे. आता या लोकांना कधीही एसटीमध्ये बसता येणार नाही. होय, अतिशय कठोर नियम जे आत्तापर्यंत नव्हते ते आता लागू झालेले आहे. कारण 2 कागदपत्र आता तुम्हाला जवळ ठेवायला सांगितलेले आहेत. 5 कडक नियम आता लागू झालेत. आता ज्या महिला हाफ तिकिटाने प्रवास करतात, जे ज्येष्ठ नागरिक हाफ तिकिटाने प्रवास करतात, त्यांच्यासाठी कडक नियमावली आता लागू झालेली आहे. कारण की या 3 घटनांमध्ये या लोकांची एकच चूक घडली होती, त्यांना नियम माहिती नव्हता. पुणे, नाशिक आणि कोल्हापूरमध्ये ज्या घटना घडल्यात त्याच्यात नेमकं काय घडलं, त्यांची नेमकं काय चूक होती, हे जर तुम्ही जाणून घेतलं तर तुमचा एसटीचा प्रवास सुखकर होईल. तुम्हाला एसटी प्रवास जर करायचा असेल तर तुम्ही काय काळजी घ्यायची, कोणते 5 कडक नियम आहे, कोणते 2 कागदपत्र आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहेत. पहा, एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी सर्वात कठोर नियम आत्ताच लागू केलेत. हे 5 नियम पाळले नाही तर एसटीत बसता येणार नाही. 2 कागदपत्र जर दाखवली नाही तर हाफ तिकीट अजिबात मिळणार नाही. एक GR आला होता, खरं तर तो पुढच्या महिन्यात चालू होईल असं लोकांना वाटलं होतं. लोकांचा भरोसा बसला नव्हता. लोक म्हणाले कशाचं काय हाफ तिकीट बंद होतं, कशाचं काय. महिला देखील आपल्या त्या ठिकाणी बसमध्ये बसत होत्या. पण 3 घटना घडल्या आणि ज्याने अख्ख्या महाराष्ट्राचे डोळे उघडले. खरं तर आता कारवाई सुरू झालेली आहे. पहिली घटना पुण्यात, ज्याने सगळ्यांना चक्रावून सोडलं. जेव्हा रोजच्या प्रमाणे एसटी बस स्टँडहून निघाली होती, बसमध्ये 5 महिला प्रवासी बसल्या होत्या. त्यांनी एसटी महामंडळाच्या योजनेनुसार 50% सवलतीचं तिकीट मागितलं. कंडक्टरनं तिकीट दिलं, पण पुढे गाडी जशी शहराच्या हद्दीत पोहोचली तेव्हा अचानक चेकिंग स्क्वॅड म्हणजे तपासणी अधिकारी त्याच्यामध्ये शिरले. तपासणी अधिकारी शिरले, त्यांनी महिलांचं तिकीट पाहिलं, तात्काळ सांगितलं की तुम्ही पहिल्या नियमांतर्गत तुम्ही हा नियम मोडलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला सवलत लागू होत नाही. महिलांनी वाद घालण्यास सुरुवात केली. आम्ही तर नेहमी याच तिकिटावर जातो. पण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की नियम बदलला आहे आणि नियम बदलल्यामुळे त्या महिलांनी वाद घातला आणि त्यांना थेट तिथे त्या ठिकाणी बाहेर काढण्यात आलं. आता अक्षरशः त्या महिलांचा नेमकं काय प्रॉब्लेम होता, त्यांनी हाफ तिकीट घातलं होतं, त्या दररोज त्याचप्रमाणे प्रवास करत होत्या, पण त्यांची अशी कोणती चूक झाली, त्यांना असा तो कोणता नियम माहिती नव्हता की ज्यामुळे त्यांना थेट बाहेर काढण्यात आलं, त्यांना पुढच्या स्टॉपवर उतरवण्यात आलं. आता लक्षात घ्या की नेमका हा नियम कोणता होता, तो नियम तुम्ही कसा पाळायचा आहे. आता महिलांसाठीचा नियम काय होता हे समजून घेण्याआधी आपल्याला दुसरी घटना समजून घ्यावं लागेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्यांनी जो दुसरा 2 क्रमांकाचा निर्णय मोडला होता, 15 ज्येष्ठ नागरिकांचा एक मोठा प्रॉब्लेम झाला होता नाशिकमध्ये. दुसरी घटना नाशिकच्या बस स्थानकावर घडली. एक लांब पल्ल्याची एसटी बस स्थानकात उभी होती. बसमध्ये 60 वर्षावले अनेक ज्येष्ठ नागरिक बसले होते, ज्यांनी 50% सवलतीचं तिकीट घेतलं. गाडी निघणार इतक्यात कंडक्टरनं तपासणी सुरू केली. कंडक्टरने एका ज्येष्ठ नागरिकांजवळ गेला. तो म्हणाला, काका तुमचं मूळ ओळखपत्र दाखवा. त्यांनी खिशातून ओळखपत्र काढून दिलं. कंडक्टरला त्या कार्डाच्या अक्षरावर आणि वयावर शंका आली. तपासणी केली असता ते ओळखपत्र बनावट असल्याचं निष्पन्न झालं. त्यांनी 5 वर्ष वाढून ही सवलत मिळवली होती. कंडक्टरने संशयावरून शेजारी बसलेल्या 2ऱ्या 3ऱ्या अशा तब्बल 15 प्रवाशांची ओळखपत्र तपासली आणि आश्चर्य म्हणजे 15 जणांपैकी अनेकांची ओळखपत्र बनावट निघाली. मोबाईलमधले काहींनी फोटो दाखवले, पण ते अस्पष्ट होते. अखेर कंडक्टरच्या लक्षात आलं की लोक बनावट कागदपत्र बदलून त्या प्रकारे फायदा घेत आहेत. त्यांनी आधार कार्डवर तारखा बदलल्या होत्या. आता अक्षरशः नाशिकमध्ये त्या 15 जणांना तात्काळ बसमधून उतरवण्यात आलं. त्यांच्या सवलती रद्द करण्यात आल्या. आता त्यांनी मोडला होता दुसरा नियम. महिलांना पुण्यात उतरवलं, त्यांनी मोडलेला पहिला नियम. ज्येष्ठ नागरिकांनी मोडलेला दुसरा नियम. आता हे नियम नेमकं काय आहेत, त्यांच्या चुका नेमकं काय झाल्या होत्या, हे तुम्हाला पुढील 30 सेकंदात समजेल. पण कोल्हापूरमध्ये जी घटना घडली आहे ती सगळ्यात भयानक आहे. कारण की तिथे थेट एका व्यक्तीला थेट त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
आणि त्याला अक्षरशः जेलमध्ये आता टाकलेलं आहे. खरं तर हा सगळ्यात भयानक तिसरा जो नियम होता तो त्याने पाळला नव्हता. आता कोल्हापूर पुणे महामार्गावर एक गोष्ट अशी झाली की रात्रीची वेळ होती, गाडी महामार्गावरून धावत होती. एका स्टॉपवरून एक प्रवासी बसमध्ये चढला. तो सीटवर बसला खरा, पण काही वेळातच त्याचा विचित्र कारभार सुरू झाला. त्या व्यक्तीनं मद्यपान केलं होतं. तो बाजूच्या सीटवर बसलेल्या महिला प्रवाशांकडे विचित्र पाहायचा, अर्वाच्य भाषेत पुटपुटत होता. त्याच्यात तंबाखू आणि दारूचा उग्र वास होता, त्यामुळे त्याच्या पाठीमागे बसलेल्या लोकांना त्रास होऊ लागला. महिला प्रवाशांनी तात्काळ कंडक्टरकडे तक्रार केली. कंडक्टरने त्याला समजण्याचा प्रयत्न केला, शांत बसण्यास सांगितलं, पण त्याने उलट कंडक्टरशी कॉलर धरली, गाडीत गोंधळ घातला. पूर्वी अशा प्रसंगी प्रवाशाला फक्त पुढच्या स्टॉपवर उतरून दिलं जायचं, पण आता नियम क्रमांक 5 लागू झालाय. कंडक्टरनं थेट गाडी पोलीस स्टेशनकडे घेतली. गाडी थेट पोलीस स्टेशनकडे गेली. बसमध्ये महिलांशी गैरवर्तन, मद्यपान, गुटखा, तंबाखू करून बस घाण करणे, कर्मचाऱ्यांशी उज्जत हा अजामीन पात्र गुन्हा ठरवण्यात आला आणि त्याला थेट पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आणि कोठडीत टाकण्यात आलं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता आपण हे नियम तर पाहिले, आता यातला एक नियम असा आहे की ज्याच्यामध्ये पुरुषांना मोठी सवलत मिळणार. पण आपण सगळ्यात आधी महिलांची काय चूक झाली होती, महिलांना का बाहेर काढण्यात आलं होतं, ती गोष्ट आपण लक्षपूर्वक समजून घेऊया. खरं तर त्या ज्या महिला होत्या ज्यांना बाहेर काढण्यात आलं त्यांची एक चूक झाली होती जी त्यांना माहिती नव्हतं त्या नियमाचं. आता खरं तर 50% तिकीट जे आहे तर ते संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आलं, पण जरी ते लागू करण्यात आलं असलं तरी ते शहरी भागात लागू नाहीये. लक्षपूर्वक ऐका. जर तुम्ही शहरातल्या शहरात फिरत असाल, उदाहरणार्थ कल्याणहून ठाण्याला गेले, ठाण्याहून तुम्ही दादरला गेले, किंवा पुण्याहून पिंपरी चिंचवडमध्ये गेले, किंवा सिटीमध्ये जर तुम्ही कुठल्याही याच्यामधून जर फिरत असाल तर तुम्हाला 100% तिकीट द्यावं लागेल. आणि या व्यतिरिक्त जर तुम्ही महाराष्ट्राची बॉर्डर सोडून जर दुसऱ्या राज्याच्या बॉर्डरमध्ये गेले तर महाराष्ट्राच्या बॉर्डरपर्यंत हाफ तिकीट आणि तिथून पुढे फुल तिकीट. तर हा नियम होता, हा त्या महिलांना माहिती नव्हता. त्या महिला पुण्यामध्येच फिरत होत्या आणि त्यांनी हाफ तिकिटाचा आग्रह धरला, हुज्जत घालण्यात आली, त्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आलं. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा दुसरा नाशिकमधली जी घटना होती, चिवरची तारीखच बरोबर नव्हती, ती बनावट करण्यात आली होती, तर ह्या 2 गोष्टींमुळे त्यांना बाहेर काढण्यात आलं. आता तिसरा जी घटना होती कोल्हापूरच्या याच्यामधली, तर त्याच्यामध्ये त्या व्यक्तीने व्यसन केली होती. तर व्यसन केलेलं असेल किंवा व्यवस्थित वर्तवणूक न करते कंडक्टरशी वाद घालणे, तर या प्रकरणामध्ये आता अजामीन पात्र गुन्हा दाखल होतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पुरुषांसाठी थोडीशी आनंदाची बातमी याच्यामध्ये अशी आहे की पुरुषांना 15% सवलत मिळणार आहे. पुरुषांना एस टीमध्ये 15% सवलत कशी मिळेल की जर आगाऊ आरक्षण केलं, म्हणजे जर ॲडव्हान्स बुकिंग केलं, ऑनलाईन बुकिंग जर केलं, तर त्या बुकिंगमध्ये त्या तिकिटाच्या 15% याच्यावर सवलत त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. तर जर तुम्हाला जर कुठल्याही लांब पल्ल्याच्या प्रवासाला जायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग जर केलं तर पुरुषांसाठी 15% सवलतीची त्याच्यामध्ये घोषणा करण्यात आलेली आहे. तर तुम्ही तुमच्या स्थानिक बस आगारामध्ये याची चौकशी करू शकता. तर वरती सांगितलेले जे नियम होते याची तुम्हाला माहिती होती का, नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.